नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहताय 51 न्यूज। सध्या आपण वडोद पोलीस स्टेशन मध्ये उभे आहोत। वडोद पोलीस स्टेशन मध्ये येण्याचं कारण आहे पत्रकार तुषार खरात, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार आणि जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेचा आधार घेऊन आरोप झाले होते त्याच महिलेला वडोद पोलीस म्हणजेच वडोद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी आज पोलीस कोठडीसाठी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे माननीय न्यायालयाकडे। त्यांनी तशी 3 वेळा विनंती केली होती, मात्र तालुका न्यायालयाने त्यांची 3 वेळा विनंती नाकारली होती आणि मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य करत संबंधित विशेष सरकारी वकील सदाशिव सानप यांनी जो युक्तिवाद न्यायालयापुढे सादर केला त्याच अनुषंगानं माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने या तिघांना देखील पोलीस कोठडी सुनावलेली आहे। याच तिघांवर दहिवडी पोलीस ठाणे आणि सातारा या ठिकाणी नवीन न्याय प्रणालीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात जयकुमार गोरे यांनी स्वतः तक्रार दिली होती आणि त्याच अनुषंगाने पत्रकार तुषार खरात असतील आणि त्यांचे इतर साथीदार असतील त्यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच प्रकरणाची दुसरी बाजू, ज्या महिलेचा आधार घेऊन जयकुमार गोरेंना बदनाम केलं गेलं किंवा टार्गेट केलं गेलं त्याच अनुषंगानं पूर्णपणे जी महिला समाविष्ट आहे त्या प्रकरणामध्ये त्या महिलेला 3 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि त्या 3 कोटीमधील 1 कोटी रुपये स्वीकारताना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। हा एकूण प्रकार बघता सातारा पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतलं होतं खंडणीच्या प्रकरणात त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घनश्याम सोनवणे आहेत त्यांच्याकडे हा गुन्हा तपासी अधिकारी म्हणून दिला होता आणि त्यानुसार तपासी अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी न्यायालयाकडे 3 वेळा पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र तालुका न्यायालयानं ही मागणी त्यांची अमान्य केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयानं आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये पोलिसांची ही मागणी मान्य केली आणि त्यानुसार पत्रकार तुषार खरात असतील, संबंधित जी महिला आहे ती आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार या तिघांनाही 2 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। हा एकूण प्रकार बघता या प्रकरणामध्ये आणखी 2 ट्विस्ट आपल्याला आताच मिळालेल्या माहितीनुसार आपल्याकडे आलेले आहेत। त्यामध्ये ते ट्विस्ट असे आहेत की ज्यांच्या भोवती या संपूर्ण सातारा जिल्ह्याचं राजकारण पहिल्यापासून फिरत आलं ते स्वतः रामराजे आणि आताच मान खटावच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार प्रभाकर घारगे यांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याचं नोटीस पोलिसांनी काढले असल्याची माहिती या ठिकाणचे या प्रकरणाचे तपासी अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी आपल्याला दिलेले आहे। जय हिंद, मी PI घनश्याम सोनवणे, वडोद पोलीस स्टेशन, सातारा शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 287/2025 हा राज्याचे ग्रामविकास मंत्री महोदयांना खंडणी मागितल्याच्या संदर्भाने दाखल आहे। नमूद गुन्ह्याचा तपास हा दिनांक 8 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन सातारा शहर येथून अधिकच्या तपासकामी वडोद पोलीस स्टेशनला म्हणजे माननीय SP सरांच्या आदेशाने आम्हास तपासकामी प्राप्त झाला। सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आम्ही माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी हे MCR झाले, आरोपी हे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये होते, तर त्यांचं गुन्ह्यांच्या तपासकामी पोलीस कस्टडी मिळावी याकरता रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल केलं होतं। त्या अनुषंगाने कंटिन्यू 3 दिवस दिनांक 21 पासून 24 एप्रिलपर्यंत सातत्याने 3 दिवस मान्य न्यायालयासमक्ष हिअरिंग झाली। सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सदाशिव सानप साहेब आणि आम्ही सरकारची बाजू मांडली आणि आज रोजी माननीय न्यायालयाने नमूद गुन्ह्यातील आरोपी चारुशीला शिवाजीराव मोहिते, त्याचबरोबर तुषार खरात आणि अनिल सुभेदार या तिघांनाही दिनांक 2 मे 2025 पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। पुढील तपास हा सातारा जिल्ह्याचे SP सर माननीय समीर शेख सर, ॲडिशनल SP मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि DYSP अतिरिक्त पदभार आमच्या डिव्हिजनचा राहुल धस साहेबाकडे आहे, पलटण डिव्हिजनचे, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत। थँक्यू सो मच। नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आत्तापर्यंत जे काय प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आम्ही एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपासकामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेले आहे। त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल
आणि किंवा बाकी साक्षीदार होते, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते रामराजे आणि प्रभाकर घारगे यांचा समावेश असल्याचं समजतंय. नेमकं काय सांगाल? तपास चालू आहे, त्यामुळे काही बाबी उघड करणं उचित नाही. त्याबद्दल आपण तपासांती दोषारोप दाखल होईल, त्यानंतर बोलू.